काय सांगाल, याचा फायदा कशा पद्धतीने होईल? हजारो कोळी बांधव मत्स्य व्यावसायिक आहेत, या जेट्टीवर त्यांचा उदरनिर्वाह होतो आणि जेट्टीमधून जे काही उत्पादन क्षमता वाढवली जाते त्याचा फायदा कशा पद्धतीने होईल? त्यांचं सक्षमीकरण कसं होईल? कसं आहे, छोट्या मोठ्या ज्या बोटी होत्या त्याच्यामुळे कोळी बांधव जवळच मच्छीमारी करायचे, पण आता मोठ्या ज्या बोटी झालेल्या आहेत आणि त्यांच्यासाठी बंदरही उपलब्ध नव्हती. पण त्याच जाग्यावर आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं की आपलं एक छोटंसं ठिकाण घेतलं आपण, रेवदंड्याचं ठिकाण घेतलं किंवा आपली अलिबाग तालुक्यातील बोंडणीचं ठिकाण घेतलं, तर तिथे मोठ्या मोठ्या बोटी आहेत, पण त्यांना व्यवसाय करण्यासाठी मुंबईलाच जावं लागेल. पण आज तिथे बंदर उपलब्ध करून दिल्यामुळे छोट्या मोठ्या बोटीवाल्यांना त्याचा फायदा असा झालेला आहे की दुसरी इतरत्र जाण्याची त्यांना संधी, म्हणजे त्यांना जी संधी मिळालेली आहे ती संधी कुठेच नाही, ती उपलब्ध करून देण्याचं काम नितेशजी राणे यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचा फायदा असा आहे की इथे बोटी बांधण्याचे कारखाने चालू झालेले आहेत आणि जे स्टोरेज टँक पण इथे बांधले गेलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या कोळी बांधवांना छोटे मोठे जे आपले व्यवसाय करतायत त्यांना एवढा फायदा झालेला आहे की त्यांना इतरत्र व्यवसाय करायला जाण्याची गरज पडणार नाही.